नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा पाठ 3 खेळ खेळूया. खेळ खेळूया यामध्ये तुम्हाला ॲक्शन शिकायचे आहेत, म्हणजे कृती. वाका वाका म्हणजे आपल्याला बेंट व्हायचं आहे. नंतर आहे लावा, म्हणजे ही मुलगी झाड लावते आहे, म्हणजे लावण्याची ॲक्शन. त्याच्यानंतर बोला. आता कार्यक्रम असेल तेव्हा आपण माईकवर बोलतो, किंवा वर्गामध्ये आपल्याला काही सांगायचं असेल तर माईक न घेतासुद्धा आपण बोलू शकतो. पण ती क्रिया कोणती झाली? बोलण्याची क्रिया, बोला. नंतर रंगवा. आता ही मुलगी काय करते आहे? चित्र काढून झालेलं आहे, आता ते रंगवते आहे, म्हणजे रंगवणे ही एक क्रिया झाली. नंतर झोपा. हा मुलगा काय करतोय? झोपतोय, म्हणजे झोपण्याची क्रिया झाली. आणि दे घे, म्हणजे हा मुलगा पुस्तक त्याला देतोय आणि हा मुलगा याच्याकडून पुस्तक घेतो, म्हणजे देणे आणि घेणे ह्या 2 क्रिया झाल्या. वाका, लावा, बोला, रंगवा, झोपा, दे आणि घे, म्हणजे ह्याप्रमाणे क्रिया आहेत. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वर्गामध्ये किंवा घरी अशा क्रिया करायच्या आहेत. ओके, म्हणजे हा खेळ खेळू, हा खेळ झाला एक प्रकारे. म्हणजे खेळ खेळू याचा अर्थ ही ॲक्शन झाली. वाका किंवा उड्या मारा, हात वर करा, असं पण ॲक्शन होऊ शकतो. झाड लावा, झाडावर चढा, तरी क्रिया होऊ शकते. बोला किंवा ऐका, अशी क्रिया होऊ शकते. याच्यामध्ये चित्र काढा, चित्र रंगवा, झोपा किंवा झोपून उठा, पुस्तक द्या, पुस्तक घ्या, पुस्तक आणा, अशा प्रकारे या चित्राद्वारे वेगवेगळ्या क्रिया होऊ शकतात. क्रिया म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲक्शन्स. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.